टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आयुक्तालय जे आहे आदिवासींचं त्यांच्या पुढे आंदोलन चालू आहे, 35 दिवस आंदोलन करतात। त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे की ज्यांनी 10-10 वर्ष सेवा केलेली आहे आश्रमशाळेमध्ये, आता त्याला तुम्ही कमी करायला निघाले, रस्त्यावर आणायला निघाले आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं तिथे माणसं भरायला सुरुवात केली कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं। ह्या 10 वर्ष ज्यांनी काम केलं त्यांचं काय करायचं? ते गुणवत्तेचे मुलं आहे असं काही नाही, परंतु केवळ कॉन्ट्रॅक्ट पद्धती, त्याच्यात चाललेलं आर्थिक विषय, ह्या सगळ्यातून अशा गोष्टी दुर्दैवानं घडताना दिसत आहेत। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली म्हणतात, आश्वासन दिलं। माझे आग्रह आहे माननीय मुख्यमंत्र्यांना, मी आज पत्र तर दिलेलं आहे त्याला, पण मी प्रत्यक्ष बोलणार आहे फोनवर की तातडीनं काहीतरी निर्णय करा। असे 35 दिवस आदिवासींच्या मुलांचे हाल चालले असतील तर बिलकुल बरोबर नाही। आदिवासी मंत्री तर त्याचं काही त्यांना काही लक्षात येत नाही असं दिसतंय, परंतु हे अत्यंत काळजीच्या गोष्टी आहेत साहेब। खरं तर त्यांनी आधी पायी देखील त्या ठिकाणी आपला मोर्चा काढला होता, आदिवासी मंत्री उईके त्यांना भेटायला गेले होते, मग त्या संदर्भात कोणताही त्यांना त्या ठिकाणी निर्णय निघाला नाही किंवा त्या संदर्भात मंत्री आहे ना त्यांची परत एक अडचण, त्यांचं जे खात्याला पैसे होते ते तर पळवापळवीत चाललेली। हो, आदिवासीचे पैसे आदिवासीला राहत नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे। परत हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार चालतो दुर्दैवाने। हो, आणि ते हे सुद्धा कारण असतं त्या मुलांना रितसर पद्धतीनं त्यांना सेवेमध्ये घेऊन टाकणं। 10 वर्ष ज्यांनी सेवा केली त्याला आता असं काढायचं, त्यांनी जायचं कुठं? साहेब खरं तर 480 लोकांची काय ऑर्डर पण निघाली होती, मात्र पुन्हा ती त्या ठिकाणी रद्द केली त्यांनी। काल अक्षरशः होळी सगळा अवमेळ काही नाही, खरं नाही। हा गरीब माणूस आज जिथं ज्यांचं असं की संजय निराधारचे पैसे जात नाही, श्रावणबाळचे पैसे जात नाही, यांनी पैसे शिल्लक ठेवले नाही, जे आहे ते असे उडवायचा कार्यक्रम चालला आहे। आदिवासींच्या प्रश्न नेमका काँग्रेसचा नेमका पुढचा काय विषयावर कदाचित वेगळं आमचं मत होईल, परंतु हा विषय आहे की जे वर्षानुवर्ष सेवा केलेली मुलं आहेत त्यांना तुम्ही काढून टाकताय, मग घेतलंच कशाला कॉन्ट्रॅक्ट? तुम्ही त्याला सेवेमध्ये घ्यायलाच नको होतं रोजंदारी बेसिसवर। तुम्ही जर त्यांना घेतलंय तर तुमची जबाबदारी आहे त्यांच्या पुढच्या सेवेची काळजी घ्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।